कुठल्याच हॉटेलमध्ये पैसे देऊन अशी भाजी तुम्हाला मिळणार नाही बरं का। तर आज आपण बघतोय मस्त अशी झणझणीत गावरानी पद्धतीने भज्यांची आमटी। तर अगदी बोटं चाटून खाणार तुम्ही ही भाजी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी, कुठल्याही नॉनव्हेजच्या भाजीला मागे पाडणारी अशी हिची चव आहे। तर आज बघूया चला झटपट होणारी भजीची रस्सा भाजी। तर या ठिकाणी सर्वात पहिले आपण भज्या बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी या ठिकाणी डाळीचं पीठ घेतलंय, सम्राटचं पीठ जे रेडीमेड असतं ना तेच घेतलंय। त्याच्यामध्ये चिमूटभर मी खायचा सोडा घेतलाय, चवीनुसार मीठ टाकले आणि 1 चमचाभर या ठिकाणी मी ओवा घेतलाय। ओवा हातावर क्रश करून घालायचा, याचा फ्लेवर खूप छान उतरतो आणि शक्यतो भज्या बनवताना ना रेडीमेड पिठाचाच वापर करायचा, त्याच्याने भज्या अप्रतिम होतात, चवीला सुद्धा खूप भारी लागतात बरं का। आणि या ठिकाणी एक छोटी वाटी भरून मी फ्रेश अशी कोथिंबीर घेतली। याच्यात आपण दुसरं काही ॲड करणार नाही आहोत, फक्त कोथिंबीर, मीठ, ओवा आणि खायचा सोडा एवढंच टाकणार आहोत। तिखट वगैरे अजिबात टाकायचं नाही, कांदे टाकायचे नाही, एकदम साध्या भज्या आपल्याला बनवायच्या आहेत। आता या ठिकाणी ना पाणी टाकून याचं मस्त बॅटर तयार करून घ्यायचं, जसं आपल्याला भजींना लागतं तसं। आणि जास्त घट्टसुद्धा बनवायचं नाही बरं का बॅटर। जर आपण घट्ट पीठ बनवलं ना भजींचं तर आपली भजी ना अशी पोकळ बनत नाही, वातळ होते, अशी निंबर होते। त्यामुळे ना पीठ आपल्याला सैलसर बनवायचं आहे। तुम्ही बघू शकाल या पद्धतीचं पीठ आपल्याला असायला हवं, घट्टही नाही जास्त पातळही नाही। चला मग आता भज्या काढून घेऊ आपण। या ठिकाणी मी थोडंसं तेल घेतलं आहे, कारण की जास्त भज्या नाही काढायच्या म्हणून तेल कमीच घेतले। जास्त तेलकट तेल झालं ना मग ते नंतर यूज नाही होत। मग या ठिकाणी मी आता थोड्या अगदी छोट्याच भज्या बनवते बघा, कारण की भाजीमध्ये ना टाकल्यावर त्यांची साईज ही डबल होते, त्यामुळे छोटी भजी आपल्याला काढायची आहे। आणि भजी करताना ना गॅस मात्र मीडियम ठेवायचा। जेव्हा आपण भज्या टाकतो ना तेव्हा गॅस स्लो करायचा आणि नंतर मग आपल्या भज्या सर्व सोडल्या गेल्या ना तर गॅस मोठा करायचा आणि मग मोठ्या गॅसवर भज्या तळून घ्यायच्या। अगदीच पहिलेच मोठा गॅस करून घेतला ना तर मग भजी अशी व्यवस्थित तळली नाही जात। आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकाल की माझ्या भजींचा अजिबात कलर चेंज झालेला नाही, पण मात्र त्या भज्या आतमध्ये शिजलेल्या आहेत, कारण की या ठिकाणी मी हळदीचा सुद्धा वापर केलेला नाही, अगदी साधी भजी बनवलेली। आणि अशीच भजी माझ्या घरी सगळ्यांनाच आवडतात। कांदे भजी हे ते अजिबात नाही आवडत, सिंपल काढायची आणि याच्यामध्ये जर तुम्ही पालक टाकला ना तर अप्रतिम याची चव लागते बरं का। तुम्हाला जर नाश्त्यासोबत खायची असेल ना तर अशा भज्या नक्की जरूर बनवून बघा। तर या ठिकाणी आपल्या भज्या रेडी झालेल्या आहे। आता आपण रस्सा बनवायला घेऊया। तर रस्स्यासाठी बघा या ठिकाणी मी ना 2 कांदे होते त्याला गॅसवर भाजून घेतलं, अर्धा खोबऱ्याचा तुकडा होता त्याला सुद्धा भाजलं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर घेतली, याचं छान असं वाटण तयार करून घेतलं। आणि जे भजींचं तेल शिल्लक राहिलं होतं ना त्याच्यामध्येच मी ही भाजी करते, वेगळं तेल या ठिकाणी मी काही घेतलेलं नाही आहे। तर या ठिकाणी सर्व वाटण मी याच्यात टाकून देते आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। अजिबात मोठा गॅस करायचा नाही, या ठिकाणी कमीच गॅसवर आपल्याला ही सर्व प्रोसेस करायची आहे। आणि वाटण करताना त्याच्यामध्ये मी फ्रेश अशी कोथिंबीर टाकली होती, त्याचा रंगसुद्धा सुरेख आला आहे आपल्या वाटणाला। तर या ठिकाणी ना आपल्या वाटणाला छान असं तेल सुटले। आता याच्यामध्ये आपल्याला काही घरचे मसाले घालायचे। तर या ठिकाणी मोठा 2 चमचा मी घरातलं काळं तिखट घेतले, 1 चमचाभर मी या ठिकाणी लाल तिखट घेतले आणि पाव चमचा मी हळद पावडर घेतली। तर या ठिकाणी सर्व मसाले आपल्याला टाकून मी मस्त परतून घेते। या ठिकाणी तुम्हाला जे आवडत असतील ते तुम्ही मसाले यूज करू शकतात, पण आमचा जो काळा मसाला असतो ना तो खूप स्पेशल असतो, अगदी छान पद्धतीने याला बनवला जातो। आम्ही मसाल्यामध्ये कांदासुद्धा यूज करतो आणि आमच्या खानदेशी भागातला मसाला तुम्ही एकदा जर खाल्ला ना तर तुम्हाला त्याची चव आवडणार म्हणजे आवडणार, खूपच याची चव आहे। तुम्हाला मी यावर्षी मसाल्याची सुद्धा रेसिपी मी शेअर करणार आहे की आम्ही मसाला कशा पद्धतीने बनवतो। तर या ठिकाणी ना आता मिक्सरच्या भांड्याला जो काही थोडा मसाला लटकला होता त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकून मिक्सरचं भांडं छान असं धुवून मी ते याच्यात टाकलं आणि आता याला तेल सुटेपर्यंत छान असं गतकून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये ना 1 चमचाभर मी बाजरीचं पीठ घेतले, तुम्ही हे पीठ वरूनसुद्धा भाजून टाकू शकता, पण मी तेलामध्येच आता हा मसाला परततो ना याच्यामध्येच चमचाभर पीठ टाकलं आणि यालाच मी आता मसाल्यासोबत परतून घेते, म्हणजे वेगळं काही मला भाजायची आवश्यकता पडणार नाही। पण तुम्हाला जर वाटत असेल नंतर टाकावं, कारण की आता तुम्हाला अंदाज समजणार नाही ना की भाजी कितपत घट्ट झाली किंवा पातळ झाली, नंतर कसं आपल्याला समजू शकतं, मग तेव्हा तुम्ही नंतर वरूनसुद्धा टाकू शकतात। एका दुसऱ्या कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, तेलामध्ये थोडंसं पीठ भाजून घ्यायचं आणि नंतर गरम पाण्यात मोडून ते भाजीत टाकायचं।
तर या ठिकाणी ना गरजेनुसार मी गरम पाणी टाकलं आहे आणि अशा भाजींना ना गरमच पाण्याचा वापर करायचा, तेव्हाच आपल्या भाजीला तवंग छान येतो आणि भाजी खाताना असं थंडी लागत नाही किंवा पांचट लागत नाही, म्हणून आवश्यक गरम पाण्याचा वापर करायचा. आता याच्यामध्ये गरजेनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला. तर मस्त आता ही भाजीला म्हणजे ह्या रस्स्याला ना आपल्याला 10 मिनटं छान असं उकळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकाल मी ना हा माझा एकदम कमी स्लो गॅस चालतो, स्लो गॅसवर याला मस्त मी 15 मिनटं हा रस्सा उकळून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकाल छान आता या भाजीला आपला तवंगसुद्धा खूप भारी आलेला आहे. आमच्याकडे ना पूर्वी जे पाहुणे घरी यायचे ना तर त्यांच्यासाठी हा पाहुणचार असायचा. आधी खूप जास्त पदार्थ बनवले जात नव्हते, तर तेव्हा ना भजींची आमटी जर बनवली ना तर खूप मोठा पाहुणचार असा व्हायचा. भजींची भाजी, आमटी, त्याच्यासोबत बाजरीची भाकर, भात आणि नागलीचा पापड, लोणचं, कांदा, निंबू, अप्रतिम जेवण व्हायचं. तर या ठिकाणी आपला रस्सासुद्धा छान उकळून गेला. 10 ते 15 मिनटं मी छान उकळून घेतलं आहे. आता प्लेटमध्ये भज्या घ्यायच्या आणि भज्यांवर तुम्ही गरमागरम रस्सा टाकायचा आणि मस्त बाजरीच्या भाकरीसोबत एन्जॉय करायचा. तुम्ही ना भज्या रस्स्यातसुद्धा सर्व टाकू शकता, तुमची चॉईस. तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन खायच्या का भाजीत टाकून खायच्या. तर चला मग रेसिपी कशी वाटली हे नक्कीच कळवा. पुन्हा आपण भेटू अशाच छानच्या रेसिपीसोबत आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका बरं का.